नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार। याच्यामुळे आता 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजार मग 15 तारखेनंतर या बदलामध्ये बाजार हा वाढणार किंवा घटणार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नासारख्या कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व विस्तृत उत्तर, तर पण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आपलं सबस्क्राइब करायचं नेहमी राहून जातंय। याच्यामुळे आताच्या आता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार। याच्यामुळे 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार आणि या बदलामध्ये 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार तेजी येणार किंवा मंदी। तर चला या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आजच्या तारखेला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी बाजारभाव पातळी ही 3700 ते 4000च्या दरम्यान। जर आजच्या तारखेला विचार केला तर ही परिस्थिती आहे, मात्र 15 तारखेनंतर परिस्थिती बदलणार, कारण प्रचंड बदल होणार। कारण 15 तारखेनंतर नाफेडच्या गोडाऊन मध्ये जागा नाही, कारण नाफेडला आता हरभरा, तूर, गहू यांची मोठ्या प्रमाणात हमी भावावरती खरेदी करायची। याच्यासाठी नाफेडला जागा लागणार। ही जागा सध्या गोडाऊन मध्ये जे आहे ती सोयाबीनने घेतली आणि त्याच्यामुळे सोयाबीन विकल्याशिवाय नाफेडला गत्यंतर नाही आणि म्हणूनच 15 मार्च नंतर नाफेड मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाहेर कोणाला काढणार? सोयाबीनला। आणि जसं जसं सोयाबीनच्या विक्रीचा आकडा त्या ठिकाणी वाढणार तसा तसा पुरवठ्याचा ओघ मार्केटमध्ये वाढणार आणि हा पुरवठा ज्या ओघानं वाढणार तसा तसा बाजार हा प्रचंड बदलणार। याच्यामुळे 15 मार्च नंतर जर बाजार भावामध्ये 200 ची मंदी येऊन बाजार भाव जर आपल्याला या ठिकाणी 3500 पासून 3800च्या दरम्यान दिसले तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत। म्हणजे 15 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% सोयाबीनचा बाजारभाव घसरणार, याच्याबद्दल दुमत नाही। मग प्रश्न उद्भवतो विक्रीचा। तर कास्तकार बांधवांनो, आपणास विनंती करतो, भविष्य उज्ज्वल नाही, बाजारभावात तेजीची अपेक्षा अजिबात नाही आणि याच्यामुळे तुम्ही सध्या सोयाबीनची विक्री करून टाका। 39 ते 4000 जो भाव मिळतोय तोच आपल्यासाठी योग्य माना, कारण याच्यापेक्षा बाजारभाव पुन्हा कमी होणार आहे। आणि तुम्ही समजा आजच्या तारखेला विक्री केली तर फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, म्हणजे भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा।
भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. मला माहिती व्हिडिओ आपल्याला आवडला त्याच्यामुळे लाईक करून घ्या. इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की या व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब आपलं नेहमी राहायला लागले एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवाचे आणि शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.